प्रॉब्लेम बघा the next. Three identical metal sphere of same area have red, black and white colors. They are heated to same temperature and they are allowed to be cool. Arrange from maximum rate of cooling to minimum rate of cooling. म्हणजे जसं कूलिंग मॅक्झिमम आहे, मग कुठला ब्लॉक मॅक्झिमम रेट ऑफ कुलिंग असणार. सो रेट ऑफ कुलिंग हे एंटायर डिपेंड्स अपॉन इमिशन. मग इमिशन सगळ्यात जास्त कुणाचं असतं? कूल कधी होणार? ज्यावेळी ते क्यू हीट इमिट करणार, ज्यावेळी हीट इमिट होईल त्यावेळीच कूल होणार. मग इमिटिंग चा रेट, इमिशनचा रेट म्हणजे dq बाय dt मी याला म्हणतो इमिशनचा रेट, हा मॅक्झिमम कुणासाठी असतोय? कुठला कलर मॅक्झिमम इमिट करतोय? तर डार्क करंट. जे डार्क कलर आहे दे विल इमिट मॅक्झिमम. आणि हे इमिट मॅक्झिमम झाल्यामुळं डार्क कलर विल colors. As dark color will cool fast. Yes, they will cool fast. मी कूलिंग रेट सगळ्यात जास्त डार्क कलरचा असणार. मग सगळ्यात जास्त डार्क कलर कुठला आहे? तर आपण ब्लॅक घेतो. ब्लॅक कलर सगळ्यात इमिशन रेट ऑफ ब्लॅक कलर मोर देन रेड कलर, देन कुठला कलर? ब्लॅक बॉडीचा. ब्लॅक बॉडी लक्षात ठेवायचं. देन व्हाईट. आणि त्यामुळं ब्लॅक कलर as dq by dt of black color is maximum. त्यानंतर कुठला कलर? रेड. आणि त्यानंतर मिनिमम असतो व्हाईटचा रेट ऑफ कुलिंग. व्हाईट स्लोली हीट होणार, रिलीज करणार. आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन आहे आपलं कुठलं? ब्लॅक व्हाईट, ब्लॅक रेड अँड व्हाईट, नथिंग बट ए ऑप्शन. हे लिहायला पाहिजे व्यवस्थित.